सभागृहाच्या माध्यमाने पुढे घेतला आणि याच्यामध्ये राज्यात बेपत्ता होणाऱ्या महिलांच्या संख्येच्या याच्यामध्ये निश्चितपणे या संदर्भात कारवाई ही राज्य शासनाकडून होत असताना जेवढ्या बेपत्ता महिला झालेल्या आहेत त्याच्यामध्ये शोध मोहिमेमध्ये जी 2024-25च्या अनुषंगाने या 2024 मध्ये ज्या अल्पवयीन मुली या शोधल्या गेल्या होत्या त्या 8,475 होत्या आणि 2025 मध्ये ती संख्या वाढून 10,295 म्हणजे शोधून भेटणाऱ्या महिलांची संख्या ही वाढलेली आहे। आणि त्याच्यामुळे वेगवेगळे अभियान ते मुस्कान अभियान असेल किंवा शोध मोहीम ऑपरेशन शोध असेल किंवा पोलीस दादा या सगळ्या अभियानाच्या माध्यमाने पोलिसांच्या माध्यमाने एक चांगल्या पद्धतीची कारवाई ही निश्चितपणे सुरू आहे। जर ह्यूमन ट्रॅफिकिंग होत असेल, जर लहान मुलांची ट्रॅफिकिंग होत असेल तर या संदर्भातली हेल्पलाईन ही राज्य शासनाकडनं 103 नंबर 191 नंबर आणि 112 नंबर या माध्यमाने लोकांना एक हेल्पलाईन पण उपलब्ध करून दिलेली आहे। आणि त्याच्यामुळे शासनाची अतिशय एक करडी नजर या सगळ्या गोष्टींवरती आहे। या संदर्भातला प्रश्न ज्यावेळेस सभागृहात मी उपस्थित केला होता याच्या संदर्भातली माहिती ही माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी या संदर्भातली सभागृहाला अवगत केली। त्याचबरोबर लहान मुलांचं ट्रॅफिकिंगची संख्या ही काही ठिकाणी सातत्याने वाढत असताना एक कुठेतरी मोडस ऑपरेंडी याच्यामध्ये आहे हे मी सभागृहाच्या माध्यमाने माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या निदर्शनास आणून दिलं की लहान मुलांना नवजात बालकांना त्या हॉस्पिटलमधनं त्यांना किडनॅप केलं जातं किंवा त्यांना पळून नेलं जातं। आणि त्याच्यामध्ये मुंबऱ्यामध्ये जी केस झाली होती त्याच्यामध्ये त्या मुलाला एका बाईंनी पळून नेलं आणि मी माझ्या बहिणीसाठी नेलं, बहिणीला मुलगा होत नाही म्हणून नेलं। तिथे मुंब्रा पोलीस स्टेशनचे जे PSO आहेत अजिंक्य आणि आमचे ठाणे कमिशनर आशुतोष डुमरे यांच्या एक पूर्ण अशी सगळी टीम होती, यांच्या माध्यमाने ह्याच्या शोधीचा या संदर्भातली शोध लागले, तो बाळ सापडला गेला। पण याच्यामध्ये मुख्य गोष्ट ही आहे की फक्त ही एवढ्यावरची गोष्ट नाही, कुठेतरी कायद्याच्या जे सेक्शन्स आहेत त्यांचा आधार घेऊन पळवाटही केली जाते आणि त्याच्यामध्ये कोणालाही कायद्याचा आधार घेऊन पळवाट काढता कामा नये। ह्यूमन ट्रॅफिकिंगचा कायदा अजून कठोर व्हावा याची मागणी आम्ही राज्य शासनाकडे केली आणि त्या संदर्भातली योग्य कारवाई हे राज्य शासन करेल असं सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सभागृहाला आश्वासित केलेलं आहे। कारण काय परत या महिला बेपत्ता होत आहे त्याचं कारण काय, नेमकं का होत आहे? नाही, याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत। काही ठिकाणी घरगुती भांडणांचा विषय असेल, काही ठिकाणी वैयक्तिक कारणं असतील, काही ठिकाणी किडनॅपिंगच्या गोष्टी आहेत। या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने पूर्ण वेगवेगळ्या अँगलनी आम्ही त्यांना विनंती केली होती की फक्त एकच दृष्टिकोन न ठेवता याच्यामध्ये व्यक्ती हरवलेला आहे तो व्यक्ती भेटणं, महिला असेल, पुरुष असेल, लहान मुलं असेल, नवजात बालक असेल, या संदर्भातलं एकत्रित असं उत्तर सभागृहाला देण्यात आलेलं आहे। सर, पण सातत्याने विरोधक सरकारवरती आरोप करत होते की राज्यामध्ये कुठेतरी मुली असतील किंवा महिला असतील त्यांच्या या बेपत्त्याची जी संख्या आल्यानंतर असुरक्षितता वाढलेली आहे, मुली सुरक्षित नाही आहेत, महिला सुरक्षित नाही आहेत। नेमकं आता ही कारणांमधून कुठेतरी विरोधक तुम्ही अशी पडतात का? कारण तुम्ही जी कारणं सांगितलेली आहेत भांडणामधून निघून गेलेली असतील किंवा इतर कारणं असतील की राज्यामध्ये महिला निश्चितपणे सुरक्षित आहेत आणि याच्यामध्ये राज्य शासनाने जे कारवाई करायला पाहिजे त्या सर्व कारवाई हे निश्चितपणे करते। आणि मगाशी मी आपल्याला सांगितल्या त्या पद्धतीने वेगवेगळ्या ऑपरेशन शोध 2च्या माध्यमाने असेल, त्याच्यानंतर पोलीस काका अशा अनेक अभियानाच्या माध्यमाने महिलांना सुरक्षिततेची भावना देण्याचं काम हे राज्य शासन करतंय। आपण जर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये आत्ता शोध घेतलेल्या महिलांची जर संख्या बघितली ही निश्चितपणे वाढलेली आहे। 8,500 वरनं आज 10,500 पर्यंत ही संख्या गेलेली आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे चांगल्या पद्धतीची कारवाई ही पोलीस विभागाकडूनही घेतली जाते आणि या सगळ्याचा लेखाजोखा हे गृह विभाग घेत आहे आणि त्याच्यामुळे खालीही प्रशासन या पद्धतीचं अतिशय उत्तम पद्धतीचं काम करेल असा विश्वास मला आहे।